ठीक आहे, आपण सुरू करूया. पहा. ओके. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पहा, आपला टॉपिक चालला होता दिशांवरील प्रश्न. तर बघा, मी पुन्हा एकदा थोडस रिवाइज करतो. 5 मिनिटं आहेत अजून, मुलं जॉईन होत आहेत तोपर्यंत. तर बघा, दिशांवरील प्रश्न जे आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय आलं पाहिजे, तर पहिल्यांदा आपल्याला ज्या दिशा आहेत त्या दिशा कागदावर मांडता आल्या पाहिजेत. बघा कशा मांडायच्या. तर पहा, दिशा आपण कागदावर मांडत असताना नेहमी वरची जी दिशा आहे ती वरची दिशा मांडल्यानंतर वरची दिशा उत्तर मांडल्यानंतर उत्तर दिशेच्या उजव्या बाजूची जी काटकोनातली दिशा असते ती पूर्व, उत्तरच्या विरुद्ध बाजूला म्हणजे अपोजिट साईडला नेहमी दक्षिण दिशा असते आणि पूर्वच्या अपोजिट साईडला नेहमी पश्चिम दिशा असते. या पद्धतीने चार मुख्य दिशा आपण शोधल्यानंतर आरोहीनं जसं सांगितलं तसं पहा, आदन पवा उई उ अशा पद्धतीने आग्नेय एक फक्त उपदिशा लक्षात ठेवायची आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं उपदिशा क्रमाने लिहित जायचं. दक्षिण आणि पूर्व या दोन दिशांच्या मध्ये आग्नेय दिशा असते. एकदा आग्नेय दिशा सापडली की क्रमाने नंतर काटकोनात नैऋत्य, त्यानंतर पुढची वायव्य आणि त्यानंतरची पुढची ईशान्य, या दिशा आपण क्रमाने लिहित जायचं. ही झाली चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा कशा पद्धतीने मांडायच्या त्याची पद्धत. आता याच्या पुढे आपल्याला दुसरी गोष्ट मी काल शिकवली पहा, त्याच्यामध्ये आपण पाहिलं घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा. नीट लक्षात घ्या, ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा अशी आहे. घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याची दिशा म्हणजेच तुम्ही उजवीकडून डावीकडे फिरत असता, हे लक्षात घ्या. मग पहा, जेव्हा जेव्हा तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे असं विचारतात तेव्हा घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवीकडून डावीकडे असं असतं. म्हणजेच उजवी बाजू. तुम्हाला किती वेळा वळण घेतलं आणि उजव्या बाजूला किती आणि डाव्या बाजूला किती असे प्रश्न विचारतात, त्यावेळी घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा असेल तर समजायचं उजवी बाजूला वळण घेतलंय आणि बरोबर याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे घड्याळाचा उलटा काटा असा फिरतो पहा. म्हणजे घड्याळाचा उलटा काटा फिरत नाही, ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची उलट दिशा आहे. घड्याळाचा काटा कधी उलट फिरत नाही, परंतु जर अशी दिशा दाखवली तर ती घड्याळाच्या काट्याची फिरण्याची बरोबर साईड आहे, विरुद्ध दिशा. मग अशा दिशेने जर सत्यजित आले का? किती दिवस गायब होते, कुठे गेलते सत्यजित? तर पहा, आता जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर वळण असेल तर त्यावेळी समजायचं याला डाव्या बाजूने वळण आहे. आता दुसरी गोष्ट पहा, तुम्हाला तुम्हाला असा प्रश्न विचारतात की तुम्ही कोठे उभे आहात. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही दिशा जर मांडल्या आणि तुम्हाला जर म्हटलं तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून उभे आहात. काल मी काही प्रश्न दिले होते, बऱ्याच जणांनी सोडवलेच नाहीत. मला वाटतं फक्त गणेशने सोडवून पाठवलंय, बाकी कुणी कालची. बर, बर, ओके. तर मी तपासतो, बघूया आता. मग बघा, तुम्हाला जर तुमचं तोंड पूर्वेकडे असेल आणि तुम्ही डाव्या बाजूला काटकोनात 2 वेळा वळले तर बघा, एकदा वळणे म्हणजे बघा घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा असते. डावी बाजूने वळणे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळणे असतं. मग तुम्ही एकदा जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डाव्या बाजूने वळले तर तुमचं तोंड होईल उत्तर दिशेला.
आणि 2 वेळा सांगितलंय म्हणून तुमचं तोंड होईल पश्चिम दिशेला. 3 वेळा सांगितलं तर तुमचं तोंड होईल दक्षिण दिशेला आणि 4 वेळा सांगितलं तर तुम्ही आहे तिथेच पुन्हा एकदा येताय, हे लक्षात घ्या. 5 वेळा सांगितलं तर पुन्हा एकदा अशा पद्धतीने घ्यायचं. तर ही झाली तुम्हाला कागदावर मांडून या ठिकाणी उत्तर काढायची आहेत दिशांवरचे प्रश्नांची. हे पहिलं लक्षात घ्या. गार्गी व्हिडिओ चालू ठेवा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. तेजस्वी व्हिडिओ चालू ठेवा. तेजस्वी. तर आपलं आता आपण काय पाहतोय पहा. आज आपण आता हे सगळं आपण काल पाहिलं होतं. दुसरी गोष्ट तुम्हाला काही वळण विचारतात पहा. उजव्या बाजूला किती वेळा वळण घेतलं असा प्रश्न विचारतात. तर पहा काल आता आरोही म्हटल्या की बंदिस्त आकृती करायची आणि बाहेर जे असतं ते तेजस्वी आजारी आहेत काय तुम्ही तेजस्वी? तेजस्वी सलाईन लावलंय की? हा असू द्या असू द्या. काय झालं तिला? होय. मग घरीच आहे का ती? होय. बर बर बर. अरे देवा. बर बर. हा नाही असू द्या असू द्या. हो हो. चालते चालते. तर बघा बंदिस्त आकृती केल्यावर प्रॉब्लेम हा होतो पा तुम्ही कुठून कुठे फिरताय याच्यावर त्या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू ठरत असते. आता इथे समजा शाळा आहे आणि इथे घर आहे. तर पा इकडून इकडे फिरत असताना तुम्ही जर पाहिलं तर पा इथे एक वळण घ्यावं लागतंय. हे वळण जर तुम्ही पाहिलं तर हे वळण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डाव्या बाजूला आहे. इथे जर पाहिलं तर हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असलेले वळण आहे म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूचं वळण आहे. इथे डाव्या बाजूचं वळण आहे. हे उजव्या बाजूचं आहे. हे डाव्या बाजूचं आहे. हे डाव्या बाजूचंच आहे. हे उजव्या बाजूचं आहे. हे उजव्या बाजूने वळण घ्यावं लागतंय आणि मग तुम्ही घरी पोहोचता. आता हाच प्रश्न जर तुम्हाला उलटा विचारला, जसं की तुम्हाला जर विचारलं तुम्ही घरापासून शाळेकडे जाताय तर हे सगळं बदलतं पहा. मग बघा तुम्ही आता या ठिकाणी घर आहे आणि इथं शाळा आहे असा जर प्रश्न विचारला उलटा आणि तुम्ही जर ती ट्रिक केली की बंदिस्त आकृती करून आतल्या बाजूच्या ज्या आहेत त्या डाव्या बाजूच्या बाहेरच्या बाजूच्या उजव्या बाजूच्या तर तुम्ही चुकणार का? कारण आता जर तुम्ही इकडून फिरताय तर बघा आता हा घड्याळाचं तुम्हाला वळण असं घ्यावं लागतंय. आता अगोदर ही उजवी बाजू आली होती पण या ठिकाणी तुम्ही घरापासून शाळेकडे जात असताना तुम्हाला असं वळण घ्यावं लागत असल्यामुळे इथं आता डावी बाजू आली पा. तेच इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं आता परत डावी बाजू आली पा. असं वळण घ्यावं लागलं इथं उजवी मगाशी ती डावी बाजू आली होती इथं उजवी आली परत इथं उजवी आली इथं परत डावी आली म्हणजे मगाशी उजवी आली होती. हा हा थांबा थांबा मी समजून सांगतोय थांबा विचारलं नाही प्रश्न मी समजून सांगतोय लक्ष द्या. तर बघा इथं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर इथं डावी बाजू इथे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने डावी बाजू इथे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उजवी बाजू म्हणजे बघा तुम्ही कुठून कुठे प्रवास करताय त्याच्यावर ही डावी बाजू उजवी बाजू आरोही ठरत असते. तुम्ही नुसतं बंदिस्त आकृती केली आणि बाहेरचं उजवं आणि आतलं डावं म्हटलं तरी चुकणार पा. आलं का लक्षात आरोही? म्हणजे प्रत्येक वेळात तुम्हाला कोठून कोठे प्रवास करताय इथं महत्वाचं काय पा तुम्हाला जर हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर वळण घ्यावं लागलं तर याला म्हणतात डाव्या बाजूचं वळण. हे डाव्या बाजूने घेतलेलं वळण असतं आणि तुम्ही जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळण घेत असाल तर याला म्हणायचं उजव्या बाजूने घेतलेलं वळण. हे सगळं मी 2 दिवस शिकवलेलं पुन्हा एकदा रिपीट केलं. एवढ्यात कुणाला काही शंका आहे का? आता शंका तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही पीडीएफ सोडवाल.
तुम्ही पीडीएफ सोडवली नसेल तर नुसतंच हो म्हणणार तुम्ही. कारण पीडीएफ सोडवलीच नाही तर प्रश्न तुम्हाला त्याच्यात काय अडचण येते ते कळणारच नाही. त्यामुळे ज्यांनी पीडीएफ सोडवली त्यांनाच अडचणी येतील आणि त्यांनाच कळेल की हे सर असा प्रश्न होता, हे कसा सोडवायचा कळला नाही. बोला अर्णव. काय प्रश्न आहे? कशाचा प्रश्न आहे? नंबर सांग. 9वा प्रश्न. थांबा एक मिनिट हा. आपण बघूया 9वा प्रश्न. एकच मिनिट हा थांबा. हा बघा कालच्या प्रश्नपत्रिकेत थांबा. हा बोला. नाही नाही ऐका ऐका ऐका. बघू आपण थांबा. माझ्याकडूनही कधी कधी प्रश्न देताना गडबडीत चुकलेला असेल. आता लक्ष द्या. 9वा प्रश्न काय होता? सूर्यास्त होत असताना सोहमचे तपासतो थांबा. ऐकून घ्या थांबा. प्रश्न असा आहे पा सूर्यास्त होत असताना सोहमचे तोंड पूर्वेकडे असेल. नीट ऐका आता. पूर्व दिशा आता तुम्हाला सांगितलं मी. कागदावर दिशा मांडत असताना नेहमी वरची दिशा उत्तर आणि उत्तरेच्या बरोबर काटकोनात पूर्व मांडायचं. त्याच्या विरुद्ध बाजूला पश्चिम आणि उत्तरच्या विरुद्ध बाजूला दक्षिण. आता नीट ऐका मी काय म्हणतोय ते. जर सूर्यास्त होतोय, आता मला सांगा सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो? पश्चिम दिशेला होतो. आता ऐका आता. सूर्यास्त होत असताना सोहमचे तोंड पूर्वेकडे आहे. मग सोहमचं तोंड पूर्वेकडे आहे म्हणजे त्याची पाठ कोणत्या दिशेला असणार आहे? पश्चिमेकडे असणार आहे. आता पुढे बघा. तर काटकोनात हा इथं द्यायला पाहिजे होतं. उजव्या बाजूला का डाव्या बाजूला? बरोबर आहे अर्णव. तर काटकोनात 3 वेळा वळल्यानंतर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता इथं उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला. आता उजव्या बाजूचं बघू. बघा उजव्या बाजूला जर 3 वेळा काटकोनात वळले तर पहिल्यांदा उजव्या बाजूला बघा उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा असते. ही पहिल्यांदा तुम्ही जर काटकोनात वळले तर तुमचं तोंड होणार दक्षिणेकडे. दुसऱ्यांदा काटकोनात वळल्यानंतर तुमचं तोंड होणार पश्चिमेकडे आणि तिसऱ्यांदा काटकोनात तुम्ही वळले की तुमचं तोंड कुठे होणार? उत्तरेकडे. आता डाव्या बाजूनं म्हटलं असतं नीट ऐका. हा बरोबर. आता डाव्या बाजूनं जर म्हटलं असतं तर बघा डावी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा असते. याच्यावरूनच समजायचं काय कशी उत्तर काढायची ते. गोल गोल फिरत बसायचं नाही परीक्षेमध्ये. परीक्षेचा पेपर लिहित असताना बरेच जण मग इकडं उत्तर आहे, मग इकडं दक्षिण येते, मग इकडं पूर्व येते, इकडं पश्चिम येते. असं गोल गोल फिरत बसतात पेपर सोडवतानाच. तसं अजिबात करायचं नाही. सगळ्या दिशा कागदावर मांडायच्या आणि घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी दिशा, उजवी बाजू आणि घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू. एकदा तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डाव्या बाजूने फिरले तर तोंड होणार उत्तरेकडे. दुसऱ्यांदा पुन्हा काटकोनात विरुद्ध दिशा डाव्या बाजूने फिरले तर तोंड होणार पश्चिमेकडे आणि तिसऱ्यांदा तुम्ही काटकोनात डाव्या बाजूने फिरले तर तुमचं तोंड होईल दक्षिणेकडे. असा तो प्रश्न होता. ठीक आहे. असू द्या अर्णव. तिथं तुमचं बरोबर आहे. तिथं बर 50-50 लिहिलंय. बर असू द्या. तिथं माझं डावं किंवा उजवं लिहायला राहिलंय ते. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. प्रांजली, प्रथमेश, संकेत सार्थक, गणेश रासकर, शुभ्रा, शौर्या भुजबळ, तेज. हा. आता बघा मी काय म्हणतोय ते. आज आपण आता शिकणार आहोत. बघा आता मी काय सांगतोय ते. तुम्हाला शीर्षासन माहिती आहे? शीर्षासन कशाला म्हणायचं? शीर्षासन अर्णवला माहित असेल. अर्णव सांगा. हा खाली डोक
बरोबर, व्हेरी गुड. खाली डोकं, हा, खाली डोकं वर. हा, व्हेरी गुड तेजस्वी. खाली डोकं, ज्यावेळी तुमचं डोकं खाली जातं आणि पाय वर जातात, याला म्हणायचं शीर्षासन. आता नीट लक्षात घ्या, हे बघा, हे याला म्हणायचं शीर्षासन. केलंय का तुम्ही कधी? हा, आता ऐका, पहिल्यांदा शीर्षासन या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. तर शीर्षासन म्हणजे खाली डोके वर पाय. नीट लक्षात घ्या, आता मी काय म्हणतोय ते समजून घ्या. बघा, पहिल्यांदा असं समजूया. बघा, हा अर्णव आहे समजा. आता या अर्णवचा समोरची बाजू नीट लक्षात घ्या. हे बघा, थांबा जरा, आता चित्रानं खरं समजून सांगले अवघड आहे. बघा, अर्णव असा उभा आहे आणि अर्णवच्या समोरची दिशा पूर्व आहे. आता बघा मी काय सांगतो ते. आता तुम्ही ज्यावेळी पूर्व दिशेला तोंड करून उभे राहता आणि तुमचे हात बाजूला घेता काटकोनात, बरोबर. तुम्ही घेऊन बघा, आता सुद्धा तुम्ही जर हे बघा असे काटकोनात जर हात घेतले, तर तुमच्या बरोबर या बाजूची जी दिशा आहे ती बरोबर इकडे पूर्वच्या काटकोनात असणारी दिशा येते. कोणती? तर डावी बाजू. आणि उजवी बाजू बरोबर पुन्हा पूर्वच्या काटकोनात येते, दक्षिण. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले आणि तुम्ही जर हात एकदम सरळ केले, स्ट्रेट, स्ट्रेट म्हणजे समोर नाही, हा, असे खांद्यापासून असे सरळ केले, तर तुमच्या डाव्या बाजूला येणारी दिशा असते उत्तर आणि उजव्या बाजूला येणारी दिशा असते दक्षिण. कसं ओळखलं? तर बघा, हे पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने येणारी दिशा उत्तर, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारी दिशा दक्षिण. आता नीट आहे का मी काय म्हणतो ते. अर्णवने बघा, अगोदर अर्णवचं तोंड होतं पूर्वेकडे. आता अर्णवनं जर या स्थितीमध्ये उभा राहिल्यानंतर शीर्षासन केलं, मला एक सांगा आता, अर्णवने पहिल्यांदा तोंड होतं अर्णवचं पूर्वेकडे. एक मिनिट, पहिल्यांदा तोंड होतं अर्णवचं पूर्वेकडे, पण अर्णवनं आता पूर्वेकडे तोंड असताना तसंच शीर्षासन केलं. मला एक सांगा, तुमची डावी बाजूची दिशा आणि उजव्या बाजूची दिशा बदलेल का? आणि नेमकं काय बदलेल सांगा आता. बरोबर. म्हणजे तुमचं तोंड कुठे होईल आता? बरोबर. तोंड पश्चिमेकडे होईल, हे बरोबर आहे. पण तुमची डावी बाजू आणि उजवी बाजू बदलली का? अरे, नाही बदलली. हा, हे लक्षात घ्या. हे बघा, ज्यावेळी तुम्ही सरळ उभे होता, तेव्हा तुमची डावी बाजू होती उत्तर आणि उजवी बाजू होती दक्षिण. पण पहा, तुम्ही जेव्हा शीर्षासन करता, शीर्षासनामध्ये डोकं खाली येतं, पाय वर जातात, पण तुमची डावी बाजू डावीकडेच राहते, उजवी बाजू उजवीकडेच राहते. एवढं समजलं का? बघा, मग लिहून घ्या. मूळ स्थितीमधून, मूळ स्थितीमधून म्हणजे तुमचं पाय खाली आणि डोकं वर, ह्याला मूळ स्थिती म्हणायचं. मूळ स्थितीमधून आपण शीर्षासन केल्यास, मूळ स्थितीमधून आपण शीर्षासन केल्यास, गार्गी लिहून घ्यायला सांगितलंय. मूळ स्थितीमधून आपण शीर्षासन केल्यास, मूळ स्थितीमध्ये, मूळ स्थितीतील डाव्या बाजूची दिशा,
डाव्या बाजूची व उजव्या बाजूची दिशा बदलत नाही. कुणाला असं वाटतंय का की शीर्षासन केल्यामुळे डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जाते असं वाटतंय का कुणाला? वाटत असेल त्यांनी एक काम करा. नाही नाही, ऐका माझं. तुम्हाला जर असं वाटत असेल की असं होतंय, तर तुम्ही एक काम करा. प्रत्यक्ष भिंतीला तुम्हाला आता डायरेक्ट तुम्हाला हे नाही येणार शीर्षासन सपोर्ट न घेता. तुम्ही भिंतीला शीर्षासन करून बघा. पहिल्यांदा शीर्षासन न करता असणारी तुमची डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती आहे बघा. आणि तीच बाजू शीर्षासन केल्यावर तिकडचीच दिशा येते का पुन्हा एकदा करून बघा तुम्ही प्रत्यक्ष. नंतर आता नका करू, नंतर तास संपल्यावर बघा शीर्षासन करू. तर तुमची उजवी बाजू उजवीकडेच राहते, जी मूळ स्थितीतली तुमची दिशा असते. समर्थ मुंडेकर नीट बसा. मूळ स्थितीमध्ये उजव्या बाजूची जी दिशा असते तीच दिशा शीर्षासन केल्यावर सुद्धा राहते. आणि मूळ स्थितीमध्ये डाव्या बाजूला असलेली जी दिशा असते शीर्षासन केल्यावर डाव्या बाजूला तीच दिशा राहते. एवढं सगळ्यांना समजलं का? शुभ्रा, अर्श, प्रथमेश, गणेश. शुभ्रा, अर्श, गणेश बोल ना, बाकीचेच म्हणते हो. शुभ्रा, हा. शौर्या, दोन्ही शौर्या. ओके. अर्श, मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारणार आहे आता, नीट लक्षात घ्या. हिचं नाव काय? आर्यची बहीण, तुझं नाव काय बाळा? आर्यची बहीण काय नाव आहे तिचं? एकच मिनिट. हा, संस्कृती कळलं. संस्कृती, संस्कृती कळलं का? अर्णव, शुभ्रा एका जागी बसा. शुभ्रा एका जागी बसा. बर. सार्थक वाघमारे, समर्थ मुंडेकर, तेज, आरोही. ओके. सत्यजित, हा. समृद्धी, हा. आता नीट ऐका मी काय सांगतोय ते. गार्गी व्हिडिओ चालू ठेवा. आता पहा, आता पहा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा. लिहून घ्या आता प्रश्न. गणेशने गणेशने शीर्षासन केलेले आहे. बरं, सोपं विचारतो, लगेच शीर्षासन नको, साधं विचारतो. गणेशने किंवा गणेशचे तोंड उत्तरेकडे आहे. गणेशने शीर्षासन केल्यावर गणेशने शीर्षासन केल्यावर त्याची उजव्या बाजूची दिशा कोणती? पहिल्यांदा त्याचं तोंड शीर्षासन पश्चिम. गणेश तुम्ही काय म्हणता? पूर्व. आता नीट, हा, आता नीट ऐका. हा. हर्ष, मला एक सांगा. गणित लिहून घेतलं सगळ्यांनी? गार्गी लक्ष नाही गार्गी.
संकेत सारखा व्हिडिओ चालू ठेवा. हा, लिहून घ्या. प्रथमेश, लक्ष नाही. प्रथमेश, बोर्डकडे लक्ष द्या. प्रथमेश, बोर्डकडे लक्ष द्या. हा, झालं गणित लिहून? शौर्या, भुजबळ, झालं का लिहून? झालं का? काय म्हणताय की आवाजच येईना. लिहा लिहा पटकन. अर्णव, तुमचं काय म्हणणं आहे? सांगा. उजव्या बाजूला असणारी दिशा कोणती येईल शीर्षासन केल्यावर? अर्णव, अर्णव. हा, बरोबर आहे. तेजस्वी, बरोबर. बोला अर्णव, तुमचं काय म्हणणं आहे? हा, अर्णव बोला. तुमचं काय म्हणणं आहे अर्णव? अर्णव, तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर काय आहे तुमचं? अर्णव, उत्तर काय आहे तुमचं? केलंच नाही. शाबास. बघा, गणेशचे तोंड उत्तरेकडे आहे. पहिल्यांदा शीर्षासन करण्याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं तर बघा, कागदावर दिशा मांडा म्हणून मी सारखं सांगतो. बघा, गणेशचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर गणेशच्या डाव्या बाजूला असणारी दिशा आहे पश्चिम आणि उजव्या बाजूला असणारी दिशा आहे पूर्व. आता गणेशने शीर्षासन करू द्या. शीर्षासन केल्यावर त्याची पाठ फक्त जिकडे तोंड केलं होतं तिकडे जाईल आणि तोंड बरोबर विरुद्ध बाजूला जाईल. पण डावा हात डावीकडेच राहतो, उजवा हात उजवीकडेच राहतो शीर्षासन केल्यावर. मग बघा, डाव्या बाजूला नीट लक्षात घ्या, डाव्या बाजूला आहे पश्चिम दिशा आणि उजव्या बाजूला आहे पूर्व दिशा. ही मूळ स्थिती आहे, लक्षात घ्या. मूळ स्थिती म्हणजेच काय, की सुरुवातीला शीर्षासन करायच्या अगोदर गणेशचं तोंड होतं उत्तरेकडे. मग उत्तरेकडे जर तोंड असेल आणि तुम्ही जर हात पसरले असे काटकोनात, तर काटकोनात हात पसरल्यानंतर तुमची उजव्या बाजूला असणारी दिशा येते पूर्व आणि डाव्या बाजूला असणारी दिशा येते पश्चिम. तुम्ही शीर्षासन केल्यावर फक्त तुमचं तोंड आणि पाठ बदलते. डावी बाजू डावीकडेच राहते, उजवी बाजू उजवीकडेच राहते. मग जर मूळ स्थितीमध्ये तुमच्या उजव्या बाजूला पूर्व दिशा असेल तर शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या उजव्या बाजूला पूर्वच दिशा असणार आहे. एवढं सगळ्यांना समजलं का अंजली? ओके. आता पुढचं गणित घ्या. अंजलीचे तोंड. हा, पुढचं गणित घ्या. अंजलीचे तोंड ईशान्य. बरं, सोपं देतो, लगेच अवघड नको. अंजलीचे तोंड पश्चिमेकडे आहे. त्या स्थितीत म्हणजे पश्चिमेकडे तोंड असताना त्या स्थितीत तिने जर शीर्षासन केले तर तिच्या डाव्या बाजूला असणारी दिशा कोणती? हा, सार्थक वाघमारे, तुम्ही सांगायचं उत्तर याचं. अंजलीचे तोंड पहिल्यांदा पश्चिमेकडे होतं आणि पश्चिमेकडे तोंड असताना मग तिनं शीर्षासन केलं, तर आता तिचं तोंड कुठे जाईल? कोणत्या दिशेला? शाबास. हा, पूर्व दिशेला जाईल.
आता नीट लक्षात घ्या, शीर्षासन करण्याच्या अगोदरची स्थिती, मूळ स्थिती बघा. जर तोंड पश्चिमेकडे आहे तर डावी बाजू कोणत्या दिशेला असेल? घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू. घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू. सांगा बरं मग. दक्षिण. शाबास. आणि उजव्या बाजूला उत्तर. शाबास. आता तुम्ही ज्यावेळी शीर्षासन करता, म्हणजेच अंजलीनं समजा शीर्षासन केलं, तर डावी बाजू डाव्या बाजूलाच राहते, उजवी बाजू उजव्या बाजूलाच राहते. दिशा बदलत नाहीत, आपला हात बदलत नाही. त्यामुळे अंजलीच्या डाव्या बाजूला दक्षिणच असणार आहे, उजव्या बाजूला उत्तरच असणार आहे. बघा याचं उत्तर कसं आहे. पाच दिशा कागदावर मांडताना नेहमी वरची दिशा उत्तर, उजवीकडची दिशा पूर्व, विरुद्ध बाजूला पश्चिम, उत्तरच्या विरुद्ध बाजूला दक्षिण. आता नीट लक्षात घ्या, अंजलीचं तोंड आहे पश्चिमेकडे. मग पश्चिमेकडे तोंड असताना अंजलीनं जर हात असा सरळ केला खांद्यापाशी, अर्णव लिहून घ्या, तर ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा आहे. म्हणजेच डाव्या बाजूला अंजलीच्या दक्षिण दिशा असणार आहे, डावीकडे, आणि उजवीकडे उत्तर दिशा असणार आहे, कारण ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा आहे ही, आणि ही खालच्या बाजूची फिरण्याची विरुद्ध दिशा आहे. मग विरुद्ध दिशा असली की डाव्या बाजूने म्हणायचं, घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू म्हणायचं. मग बघा, मूळ स्थितीमध्ये अंजलीची डाव्या बाजूला असणारी दिशा आहे दक्षिण, आणि उजव्या बाजूला असणारी दिशा आहे उत्तर. नीट लक्षात घ्या. मग आता तिने शीर्षासन केलं तरी तिची उजवी आणि डावी बाजू अजिबात बदलत नाही, तिचं फक्त तोंड पूर्वेकडे होतं. याचा अर्थ अंजलीनं शीर्षासन केल्यावर सुद्धा तिच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशाच असणार आहे. शीर्षासन केल्यावर उत्तरल्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा असेल. सगळ्यांना समजतंय का? मग आता यातलाच आणखी एक थोडा अवघड टप्पा, आपण एक टप्पा वर जाऊया. आता नीट लक्षात घ्या. एवढं समजलं तुम्हाला? शीर्षासन केल्यावर मूळ स्थितीमध्ये ज्या दिशा डावीकडे असतात आणि उजवीकडे असतात त्या बदलत नाहीत. हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण आता पुढच्या स्टेपकडे जाऊ. पुढच्या स्टेपकडे जाण्या अगोदर थोडस आणखी रिवाइज करूया. मला प्रत्येकानं सांगा, लिहून कुणी घेऊ नका, आता मला फटाफट सांगायचं. मी इथं दिशांचा चार टाकतो. बघा, तुमचं तोंड कुठं आहे आणि तुमच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणती दिशा आहे एवढंच सांगायचं. हा, सांगाल प्रत्येक जण? ओके. मग पहिल्यांदा आता, हा, पहिल्यांदा गणेश रासकर, तुम्ही सांगा. मी अगोदर दिशा मांडतो इथं, सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. मी आता सगळ्या दिशा विचारणार आहे. पूर्व, दक्षिण, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता नीट ऐका गणेश, बाकीच्या सगळ्यांनी लक्ष द्या, मी प्रश्न काय विचारतोय. आता इकडं तिकडं न पाहता या बोर्डवरच्या दिशांकडे लक्ष देऊनच तुम्ही प्रश्नांची उत्तरं सांगायची. काय सांगायचं? डाव्या बाजूला मी फक्त तुमचं तोंड कुठं आहे किंवा पाठ कुठं आहे ते विचारणार आहे, आणि त्याच्यावरून तुमच्या डाव्या बाजूला असणारी दिशा आणि उजव्या बाजूला असणारी दिशा सांगायची. काही जणांचं लक्ष नाही. प्रथमेश, बोर्डकडे लक्ष द्या. गार्गी, लक्ष नाही गार्गी. शौर्या भुजबळ, व्हिडिओ चालू ठेवा. सत्यजित, हा बोला सत्यजित. आता यायला लागला, मगाशी नव्हता येत. कुठं गेलते सत्यजित? बर बर, ठीक आहे. कुठं गेलते एवढे दिवस? अरे वा, कोणत्या? लाखेवाडी. बर बर.
ठीक आहे. आता बघा मी काय सांगतोय ते. पहिल्यांदा गणेश रासकर, तुमचं तोंड ईशान्येकडे आहे. सांगा बरं, ईशान्येकडे तोंड असल्यावर तुमच्या उजव्या बाजूची दिशा कोणती, डाव्या बाजूची दिशा कोणती? सगळ्यांनी लक्ष द्या बोर्डकडे. बोला गणेश. चुकलं. चुकलं. हा, प्रथमेश सांगा. शाबास. नीट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तोंड इकडे करता तेव्हा तुमचे हात असे होतात, हे लक्षात घ्या बरं का. या बघा, तुमचं तोंड जर इकडं असेल ईशान्येकडे, तर तुम्ही हात असे केले की हे हात असे सरळ होतात, इकडे नाहीत होत हात. मग बघा, उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा, म्हणजे आग्नेय दिशा उजवीकडे असणार आहे आणि वायव्य दिशा डावीकडे असणार आहे. बर. सार्थक रणदिवे, तुम्ही सांगा आता. सार्थक रणदिवे, हा तुम्ही सांगा आता. तुमचं तोंड वायव्येकडे आहे, तर तुमची उजव्या बाजूची दिशा कोणती, डाव्या बाजूची दिशा कोणती? काय असेल ते सांगा पटकन. हा, बोला पटकन. नाही नाही नाही, थांबा सत्यजित, थांबा. सार्थक रणदिवे, बोला पटकन. तुमचं तोंड वायव्येकडे आहे आणि तुम्ही हात असे सरळ केले, तर तुमची उजव्या बाजूची दिशा कोणती, डाव्या बाजूची दिशा कोणती? हे बघा, तुमचं तोंड वायव्येकडे आहे. आता तुम्ही जर हात असे सरळ केले स्ट्रेट खांद्यातून, तर बघा, घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी असते, घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी असते. हा, बोला मग आता. उजव्या बाजूला कोणती दिशा आणि डाव्या बाजूला कोणती दिशा? अहो, उजव्या बाजूला ही आहे, डाव्या बाजूला ही आहे, असं सांगा की. ठीक आहे, हर्ष सांगा, चला. हा, बोला बोला संकेत. सार्थक रणदिवे. शाबास, व्हेरी गुड. बर, पुढे. समर्थ मुंडेकर, विचारतो विचारतो. समर्थ मुंडेकर, तुमची पाठ दक्षिणेकडे आहे. तुमची पाठ दक्षिणेकडे आहे, तर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असलेली दिशा कोणती सांगा. पाठ दक्षिणेकडे आहे. हा, व्हेरी गुड. नीट लक्षात घ्या, मी पाठ म्हणलो, मग पाठ इकडे आहे, तर तोंड उत्तरेकडे असणार आहे तुमचं. आणि तोंड उत्तरेकडे असेल तर घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा ही आहे, म्हणजे उजव्या बाजूला पूर्व, डाव्या बाजूला पश्चिम असणार आहे. शाबास, व्हेरी गुड समर्थ मुंडेकर. पुढे गणेश बर्गे. गणेश नाहीये काय आज? गणेश नाहीये गणेश. बर. सत्यजित, तुम्ही सांगा. तुमचं तुमची पाठ नैऋत्येकडे असेल, तर तुमची उजव्या बाजूला डाव्या बाजूला असणारी दिशा कोणती? पाठ नैऋत्येकडे आहे. शाबास, व्हेरी गुड. आरोही, तुमचं तोंड आग्नेय दिशेकडे आहे, तर तुमची उजव्या बाजूची दिशा कोणती, डाव्या बाजूची दिशा कोणती? आरोही, तुमची तोंड आग्नेय दिशेकडे आहे, तर डाव्या बाजूची उजव्या बाजूची दिशा कोणती? शाबास. बघा, तोंड जर आग्नेयेकडे असेल तर ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू असते, आणि घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू असते. व्हेरी गुड. पुढे अंजली. अरे सॉरी, प्रांजली. बर, अंजलीची बहीण प्रांजली. सांगा प्रांजली. तुमचं तुमची पाठ पूर्वेकडे आहे, तर तुमची डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची दिशा कोणती? तुमची पाठ पूर्व दिशेकडे आहे. पाठ.
शबास. व्हेरी गुड. प्रांजली. शबास. अंजलीची ते सारखं. हा, पुढे तेज. तेज. तेज झोपला काय? तेज. शौर्या इजगज, तुम्ही सांगा आता. शौर्या. हा. तुमची पाठ नैऋत्य दिशेकडे आहे, तर तुमची उजव्या बाजूची आणि डाव्या बाजूची दिशा कोणती? नाही नाही, पण उजव्या बाजूला कोण, डाव्या बाजूला कोण? शाबास. पाठ जर नैऋत्येकडे आहे तर याचा अर्थ होतो तुमचं तोंड ईशान्येकडे आहे. आणि तुमचं तोंड जर ईशान्येकडे आहे तर घड्याळाच्या काटेची फिरण्याची दिशा ही आहे, म्हणजे ही उजवी बाजू आहे. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला वायव्य दिशा असणारे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू असते. शाबास. व्हेरी गुड. बर. आता कोण राहिलं? शौर्या भुजबळ, तुम्ही सांगा. अर्णवला मुद्दाम मागे ठेवले, थांबा अर्णव. हा, शौर्या भुजबळ, तुम्ही सांगा आता. तुमची तुमचं तोंड वायव्य दिशेला आहे, तर तुमच्या पाठीमागची दिशा कोणती? आग्नेय. उजवी दिशा कोणती? उजव्या बाजूची दिशा कोणती? वायव्येकडे तोंड असल्यावर. हा. नैऋत्य हे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध दिशा म्हणजे डावी झाली. उजवी विचारतोय मी, उजवी. बोला पटकन. ईशान्य. आणि डाव्या बाजूला नैऋत्य. अर्णव, तुम्ही सांगा आता. अर्णव. हा, प्रथमेश झाला की. बरं, प्रथमेश सांगा तुम्ही. हा, प्रथमेश, तुमचं तोंड सूर्योदय होतय त्या दिशेला आहे, तर तुमची डाव्या बाजूची दिशा कोणती? प्रथमेश, तुमचं तोंड सूर्योदय होतो त्या दिशेला आहे, तर तुमची उजव्या बाजूची दिशा कोणती? हा. शाबास. व्हेरी गुड. आता अर्णव, तुम्ही सांगा. हा. तुम्ही घरात बसलेले असताना सूर्यास्त होतोय. नीट ऐका अर्णव, ऐकताय ना? हा. तुम्ही घरात बसलेले असताना सूर्यास्त होतोय, तर खिडकीतून तुमच्या पाठीमागच्या बाजूला जर सूर्यकिरण आले, तर तुमची उजव्या बाजूची दिशा कोणती? बर, ऐका. परत एकदा सांगतो अर्णव, नीट लक्ष द्या. तुम्ही खिडकीत बसलेत घरात. हा. थांबा 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 गणेश. थांबा. त्यांना नाही आलं तर तुम्हाला विचारतो. अर्णव, नीट ऐका. तुम्ही घरात बसलेत. हा. अर्णव. हा, तुम्ही घरात बसलेले असताना सूर्यास्त होतोय, आणि सूर्यास्त होत असताना सूर्याची किरण खिडकीतून तुमच्या पाठीवर पडली. पाठ पाठ बॅक साईडला, तर तुमची उजव्या बाजूची दिशा कोणती? थांबा सत्यजित. त्यांचं ऐकून सांगितलं. कसं दक्षिण सांगा बरं. तुमच्या पाठीमागच्या बाजूला सूर्यकिरण पडतायत, तर तुमची संपुट तोंड असेल. सांगा बरं अर्णव. सूर्यास्ताला असणार. अरे अरे. अर्णव. अर्णव, थांबा थांबा थांबा, एक मिनिट थांबा अर्णव. पूर्वेकडे असणार. हे बघा. अहो अर्णव, सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो? तुम्ही गडबडू नका अर्णव. हा.
येतंय तुम्हाला? हा. सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो? अर्णव, सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो? पश्चिम. मग आता सूर्यास्त होणाऱ्या दिशेकडून जर सूर्यकिरण आले आणि ते तुमच्या पाठीवर पडले, म्हणजे तुमचं तोंड कुठं असणार आहे अर्णव? शाबास. मग पूर्व दिशेला तोंड असल्यावर उजवी बाजू कोणती दिशा आहे? शाबास. आणि डावी बाजू उत्तर. इतकं सोपं होतं ते. हा. अजून कुणाला विचारू असाच प्रश्न? गणेश सांगा, गणेश बर्गे. थांबा थांबा अर्णव, अर्णव थांबा एक मिनिट. गणेश बर्गे, तुम्ही सांगा आता, मी प्रश्न काय सांगतोय नीट ऐका. गणेश, तुम्ही घरात बसलेले असताना सूर्योदय होत असलेल्या सूर्याची किरण तुमच्या उजव्या बाजूच्या हातावर पडली तर तुमची पाठीमागची दिशा कोणती? अरे, मध्ये बोलू नका रे. तुम्ही उत्तर काढून ठेवा. हा, कसं दक्षिण सांगा बरं गणेश बर्गे. हा, मी सांगतो ऐका. प्रश्न असा विचारलाय, ऐका आता थांब. हा, सूर्योदय होतो पूर्वेला, मग पूर्वेकडून येणारी सूर्याची किरण तुमच्या उजव्या बाजूला पडली, म्हणजे तुमचा उजवा हात पूर्वेकडे आहे, डावा हात पश्चिमेकडे आहे. मग उजवा हात पूर्वेकडे असल्यावर तोंड कोणत्या दिशेला असेल? आणि मग उत्तरेकडे तोंड असेल तर तुमची पाठीमागची दिशा कोणती? दक्षिण. एवढं सगळ्यांना कळलं का? हा. आता नीट ऐका. हे जर कळलेलं असेल तर आपण आता शीर्षासन केल्यानंतर काय स्थिती येते ह्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ. गणित घ्या लिहून. गणित घ्या लिहून. अर्शने आता शीर्षासन केलेलंच आहे, नीट लक्षात घ्या. अर्शने शीर्षासन केलेले आहे. व त्याचे तोंड, आता शीर्षासन केल्यावर त्याचे तोंड वायव्येला आहे. त्याचे तोंड वायव्येला आहे. संत अर्शने डावा हात पसरला, डावा हात पसरला तर तो कोणती दिशा दाखवेल? बोला अर्षात. अर्श बाळा, सांगताय? हा, काढा. हा, सांगा अर्णव. नीट ऐका अर्णव, 2च मिनिट. हा, थांबा. तुम्हीच सांगा, 2च मिनिट ऐका. कुणीही आता शीर्षासनाचे प्रश्न विचारले म्हणून तुम्ही तिथं प्रश्न सोडवताना शीर्षासन करत बसणार आहेत का रे? उलट झाल्यावर कसं करायचं नाही. काय करायचं तुम्ही तर अगोदर दिशा कागदावर मांडायच्या आणि मांडल्यानंतर आता नीट ऐका मी काय म्हणतो ते. 1च मिनिट. हा, थांबा. चार्जिंगला लावू द्या, 2 सेकंद थांबा. ए, तिथला 2च मिनिट अर्णव थांबा, मला चार्जिंगला लावू द्या. तिथलं चार्जर घे, त्याला लाव आणि इथं जोड. आहे की तिथे? नाहीतर माझ्या बॅगेत असं दिसते की स्क्रीन. हा, बोला अर्णव. उत्तर येत आहे नैऋत्य. चुकलं. हा, सांगा अर्णव. प्रथमेश सांगा, काय उत्तर आहे तुमचं? काय ईशान्य?
काय issue? हा सांगा. नैऋत्य उत्तर बरोबर आहे. मग माझं चुकलं काय? थांबा एक मिनिट थांबा. अर्णव सांगा कसं. थांबा थांबा. अर्णव थांबा. तुम्ही प्रश्न नीट वाचला नाही अर्णव. मला एक सांगा अर्णव, तुम्ही बोला अगोदर कसं काय उत्तर बरोबर आहे तुमचं. काय झालं? थांबा थांबा गणेश थांबा. सत्यजित थांबा. अर्णवचं क्लिअर होऊ द्या अगोदर. अर्णव बोला काय म्हणणं आहे तुमचं. कसं काय बरोबर आहे. हा बोला की अर्णव. ओ अर्णव. 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 हा बोला की तुमचं काय म्हणणं आहे. हा शीर्षासन. ऐका ऐका ऐका. शीर्षासन केल्यावर तोंड वायव्यला अर्णव. मग ऐका ऐका. हा मग मला एक थांबा की ऐका की मला एक सांगा अर्णव. शीर्षासन केल्यावर जर वायव्यला आहे तर मूळ स्थितीत त्याचं तोंड कुठं असेल सांगा बरं. मूळ स्थितीत आग्नेयेला. शाबास. मग आता मला सांगा. आग्नेयेला तोंड असल्यावर त्याची डावी बाजू कोणती दिशा दाखवते. उलटा प्रश्न विचारलाय. ईशान्य. आणि उजवी बाजू कोणती दिशा दाखवते. नैऋत्य. बरोबर. मग आता शीर्षासन केल्यावर त्याचा डावा हात डावीकडेच राहणार. म्हणजे त्याचं उत्तर काय येणार. ईशान्य. मग माझं बरोबर. तुमचं बरोबर आहे का माझं बरोबर आहे अर्णव. हा हा बोला सत्यजित. हा व्हेरी गुड. हा बोला गणेश काय म्हणताय तुम्ही. गणेश. गणेशची रेंज गेली बघा. नीट आहे का. पहिल्यांदा या प्रकारचं गणित सोडवत असताना दिशा अगोदर कागदावर मांडायच्या. कागदावर मांडत असताना वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण, उजव्या बाजूची दिशा पूर्व, डाव्या बाजूची दिशा पश्चिम, याच्या मधल्या दिशा काढत असताना दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये आग्नेय, नंतर नैऋत्य, नंतर वायव्य आणि सर्वात शेवटी येते ईशान्य. मग नीट ऐका. शीर्षासन केल्यावर जर तोंड वायव्यला आहे तर मूळ स्थितीमध्ये त्याचं तोंड असणार आहे आग्नेयकडे. मूळ स्थिती अगोदर काढायची. जर शीर्षासन केल्यावर तोंड वायव्येकडे असेल तर मूळ स्थितीत त्याचं तोंड आग्नेयेकडे असणार आहे. आग्नेयेकडे तोंड असल्यावर ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा आहे. म्हणजे उजवी बाजू नैऋत्य आहे आणि डावी बाजू ईशान्य आहे. मग शीर्षासन केल्यावर मात्र डावी बाजू डावीकडेच राहते आणि उजवी बाजू उजवीकडे राहते. म्हणून शीर्षासन केल्यानंतर वायव्येकडे तोंड असेल तर त्याची डावी बाजू ईशान्य असते. समजलं का सगळ्यांना. तुम्ही ऐका. शीर्षासन केलेल्या स्थितीमध्ये तुम्ही आहे तसं जर हे बघा तुम्ही काय करता माहितीये का. शीर्षासन केलंय म्हणता आणि वायव्येकडे तोंड आहे म्हणून डावी बाजू नैऋत्य म्हणता. तसं नाही. तोंड वायव्येकडे असतं मूळ स्थितीत तर डावी बाजू नैऋत्य आली असती. समजतंय का तुम्हाला. उत्तर लिहा ईशान्य. आता आणखी एक देतो असाच प्रश्न कळला का. प्रथमेश. हा बर बर. प्रथमेश. अभ्यास नाही टाकला आज पण तुम्ही. तुम्ही म्हणले होते ना. बर बर ठीक आहे. व्हेरी गुड प्रथमेश. आता पुढचं गणित घ्या. पुढचं गणित आता अर्ज झाले. कोण सांगते आता. अं, अर्णव. हा गणेश रासकर सांगतील. हा घ्या. गणेशने लिहून घ्या सगळ्यांनी अगोदर. गणेशने शीर्षासन केलेले आहे. सार्थक लिहून घ्या. सार्थक वाघमारे, सार्थक रणदिवे.
शौर्य इजगच कळतंय ना? हा. गणेशने शीर्षासन केलेले आहे, त्याचे तोंड. शीर्षासन केल्यावर बर का, शीर्षासन केल्यावर त्याचे तोंड नैऋत्येला आहे. नैऋत्येला आहे. गणेशचा उजवा हात कोणती दिशा दाखवेल? गणेशचा उजवा हात कोणती दिशा दाखवेल? हा, कसं सांगा गणेश? हा, हा हात तो हात असं नाही करायचं. तिथं मांडा. तुम्ही मांडलंय का? मी म्हणलं ना, तुम्ही हा हात तो हात इकडं तिकडं गोल गोल फिरायचं नाही. हा हात म्हणजे कोणता हात आहे? उजवा हात म्हणायचं. हा हात कशाला म्हणताय? हा, उजवा डावा म्हणा की. हा, असू द्या, ते राहू द्या. हा, तुम्ही सांगा. सांगा तुम्ही. हा, गणेश. थांबा एक मिनिट. वायव्येकडे कशाला तोंड? अरे वायव्य कशाला तोंड? नाही 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 नाही, तसं नाही. नाही नाही. हा, सत्यजित सांगा, सत्यजित. अरे गणेश, तुमचं परत जमलिंग झालं. बघा ऐका, थांबा 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 2 मिनिट. अरे थांबा, मी विचारतो. अरे विचारतो मी, थांबा 1 मिनिट. बघा गणेश, मी काय म्हणतोय, शीर्षासन केल्यावर तोंड नैऋत्येला आहे, मूळ स्थितीत नाही. हा, सत्यजित सांगा चला. नाही 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 नाही. हा हा. नाही नाही नाही. अहो तोंड, अरे तोंड ऐकता का तुम्ही? शीर्षासन केल्यावरच तोंड आहे ते. असं काय करताय? हा, सांगा प्रथमेश. अरे नाही राजा. अरे प्रथमेश, तसं नाहीये ते. अरे शीर्षासन केल्यावरच तोंड नैऋत्येला आहे. बोला हर्ष. हर्ष बोला. बोला हर्ष. शाबास, व्हेरी गुड हर्ष. गणेश सांगताय? गणेश बर्गे. थांबा थांबा अर्धे. हा, बोला. नाही नाही अर्णव, चुकलं. परत तुम्ही चुकलं. गणेश सांगा, गणेश. नाही नाही, नुसतं उत्तर नका रे सांगू मला. हे बघा, नीट ऐका. हे बघा, दिशा अगोदर कागदावर मांडा. ऐका मी काय सांगतोय ते. दिशा अगोदर कागदावर मांडा. ह्या आहेत उत्तर, ही आहे दक्षिण. उत्तरेच्या उजव्या बाजूची दिशा पूर्व, विरुद्ध बाजूची दिशा पश्चिम. इथे असते आग्नेय, इथे आहे नैऋत्य, इथे आहे वायव्य, इथे आहे ईशान्य. नीट ऐका आता मी काय म्हणतोय ते. पहा, शीर्षासन केल्यावर तोंड नैऋत्येला आहे. मूळ स्थितीत कुठं तोंड असेल मग? हा, मग हे तुम्ही ऐका, हेच तुम्ही गडबड करताय. तुम्हाला वाटतंय तोंड नैऋत्येला आहे. तोंड नाही नैऋत्येला, ईशान्येला. शीर्षासन केल्यावर तोंड नैऋत्येला आहे. मूळ स्थितीत तोंड कुठं असणार आहे?
तर मूळ स्थितीत ईशान्येकडे तोंड असणार आहे. आणि तुम्हाला उजवी बाजू ईशान्येकडे तोंड असल्यावर उजवी बाजू कोणती येते? घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा आग्नेय. बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला असलेली दिशा वायव्य. मग नीट आहे का आता? तुम्ही ज्यावेळी शीर्षासन करता तेव्हा तुमचं तोंड नैऋत्येकडे होतं, हे बरोबर आहे. परंतु उजवी बाजू उजवीकडे राहते आणि डावी बाजू डावीकडे राहते. त्यामुळे नैऋत्येकडे शीर्षासन केल्यावर जर तोंड असेल तर तुमची उजव्या बाजूला असलेली दिशा असणार आहे आग्नेय. समजलं का? हे बघा, ऐका की गणेश, मला एक सांगा. हे बघा, तुम्ही हे बघा, तुम्ही ज्यावेळी उत्तरेकडे तोंड करता, मला गणेश सांगा, तुम्ही उत्तरेकडे तोंड करता हा, त्यावेळी उत्तरेकडे तोंड केल्यावर तुमची उजवी बाजू कोणती असते? हा. डावी बाजू कोणती असते? पश्चिम. आता नीट आहे का? तुम्ही शीर्षासन केल्यावर तुमची उजवी बाजू डावी बाजू बदलेल का? नाही. मग तुमचं काय बदलतं शीर्षासन केल्यावर? हा, पुढची म्हणू नका, तुमचं तोंड. तोंड जे उत्तरेकडे होतं ते कुठं होतं तोंड? दक्षिणेकडे. बरोबर. उजवी बाजू डावी बाजू बदलेल का? नाही. मग आता इथं तुम्हाला जो प्रश्न दिलाय ना, त्या प्रश्नामध्ये बघा, मी जर आता तुम्हाला म्हटलो तुमचं शीर्षासन केल्यावर तोंड दक्षिणेकडे आहे, बरोबर? हा, मग शीर्षासन केल्यावर जर तोंड दक्षिणेकडे असेल तर मूळ स्थितीत तुमचं तोंड कुठं असणार आहे? हा, आणि मग उत्तरेकडे काढल्यावर उजवी बाजू काढायची मूळ स्थितीतली आणि डावी बाजू काढायची, त्याच्यावरून शीर्षासन असल्यानंतरची दिशा काढायची. समजलं का? हा, मूळ स्थिती अगोदर काढायची, मूळ स्थिती. ठीक आहे. आपल्याला हा जो प्रकार आहे तो सगळ्यांना समजला? जरा थोडासा कठीण आहे बघा. हा, मूळ स्थिती जरा काढणं थोडस जड जातं, काही जणांना लवकर समजत नाही. बर, चला, मराठीच्या वह्या काढा. मराठीच्या वह्या काढा. हा, एकच मिनिट. हा, घ्या पहिला प्रश्न, घ्या पहिला शब्द घ्या. ग्रीष्म. पहिला शब्द घ्या, ग्रीष्म. ग्रीष्म. ऋतूंमधला ग्रीष्म. ग्रीष्म ऋतू माहिती आहे ना तुम्हाला? हा, ग्रीष्म. दुसरा घ्या, दुर्बीन. 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 तिसरा घ्या, पुण्य. पहा, पहिला शब्द ग्रीष्म, दुसरा दुर्बीन, तिसरा तिसरा काय सांगितलं? पुण्य. चौथा, पुण्य म्हणजे चांगलं काम करणे, त्याला म्हणायचं पुण्य. वाईट काम करणे म्हणजे पाप. पहिला शब्द ग्रीष्म, दुसरा शब्द दुर्बीन, तिसरा शब्द पुण्य, चौथा शब्द कनिष्ठ. कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे लहान. पुढचा शब्द, पुढचा शब्द बाहुली. पुण्य झाल्यावर कनिष्ठ. दुसरा शब्द दुर्बीन, तिसरा शब्द पुण्य, चौथा शब्द कनिष्ठ,
पाचवा शब्द बाहुली. सहावा शब्द नार. काय? हे बघा, पहिला शब्द ग्रीष्म, दुसरा शब्द दुर्बीन, तिसरा पुण्य, चौथा कनिष्ठ, पाचवा बाहुली, सहावा शब्द नारिंगी. 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 पुढे पुढचा शब्द पीठ. बाहुलीचा शब्द नारिंगी. नारिंगी नंतर पीठ. त्याच्यानंतर कुटुंब. कुटुंब. पीठ. त्यानंतर कुटुंब. बघा, पहिला शब्द ग्रीष्म, दुसरा दुर्बीन, तिसरा पुण्य, चौथा कनिष्ठ, पुढे बाहुली, नारिंगी, पीठ, कुटुंब. किती शब्द झाले? 8. हा, चेक करा शब्द. चला, पहिला शब्द घ्या ग्रीष्म. चेक करा. ग्रीष्म. दुसरा शब्द दुर्बीन. तिसरा शब्द पुण्य. चौथा शब्द कनिष्ठ. पुढचा शब्द बाहुली. त्याच्या पुढचा शब्द नारिंगी. त्यानंतर पीठ. आणि सर्वात शब्द, शेवटचा शब्द कुटुंब. काना, मात्रा, वेलांटी, उकार काही जरी चुकलं तरी चूक द्यायचं बरं का. तुम्हाला सांगतोय, माझं फक्त उकारच चुकला, फक्त वेलांटीच चुकली म्हणून मी बरोबर दिला, असं करायचं नाही. एक वेलांटी, एक उकार काही जरी चुकलं असं नसेल ना, तर चूकच द्यायचं. हा, ठच्या जागी ट लिहिला तरी चूक द्यायचं. न बाणाचा तिथं नळाचा लिहिला तरी चूक द्यायचं. असे शब्द असले तरच बरोबर द्यायचं. शौर्य इजगज सांगा किती बरोबर आले? अभ्यास. व्हेरी गुड. संस्कृती किती बरोबर आले? आवाज चालू करा. आवाज. आवाजाचं बटन दाबा तिथलं. हा, सांगा किती बरोबर आले? आवाज आवाज चालू करा. आवाज. कोणाकडे तरी शिकून घ्या आवाज कसा चालू करायचा. गार्गी सांगा तोपर्यंत. चला, तुम्हाला विचारलंय का? थांबा की जरा. 6 चुकलेले दुरुस्त करा गार्गी. हा, बोला. संस्कृती सर्व बरोबर आले. व्हेरी गुड. शाबास. अंजली नाही, प्रांजली. बर, ते दुरुस्त करा. एक शब्द 5 वेळा लिहून दुरुस्त करा ते. संकेत रणदिवे. संकेत दुरुस्त करा ते 5 वेळा लिहून. सार्थक रणदिवे. सार्थक. तुम्ही नाही सार्थक. थांबा जरा. सार्थक रणदिवे. बर, दुरुस्त करा ते. गणेश रासकर. दुरुस्त करा. हर्ष. बर, असू द्या हर्ष. ते दुरुस्त करा 5 वेळा लिहून. हा, बर. पुढे सत्यजित. हा,
हा, ऐकण्यात चुकलं का? बरं असू द्या, ठीक आहे. तरी दुरुस्त करा ते. हा, आरोही. आरोही. बर, दोन बरोबर आले. दोन चुकले म्हणताय का दोन बरोबर आले? बरं असू द्या, काय हरकत नाही, असू द्या, दुरुस्त करा चुकलेले शब्द. अर्णव. ओके, व्हेरी गुड. समृद्धी. ओके. गणेश बर्गे. बर, व्हेरी गुड. बरं असू द्या, ते दुरुस्त करा. प्रथमेश. बर. सार्थक वाघमारे. बर. समर्थ मुंडेकर. आणि शौर्या भुजबळ. हा, व्हेरी गुड. हा, ठीक आहे. उद्या ऐका आता सूचना. उद्या आपला उद्या एक तास होईल, आणि त्यानंतर रविवार, सोमवार आणि मंगळवार असं 3 दिवस सुट्ट्या राहतील. इलेक्शनमुळे मला तिकडे जायचंय. 7 तारखेला इलेक्शन आहे, आम्हाला तिकडे जावं लागतं. त्याच्यामुळे रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस. तपासतो माझ्या सूचना आहे का अगोदर? तर बघा, रविवार, सोमवार आणि मंगळवार असे 3 दिवस सुट्ट्या राहतील तासाला, कारण इलेक्शनमुळे आम्हाला तिकडे इलेक्शन ड्युटीला जावं लागतंय. मला तास घ्यायला काही जमणार नाही, पण या 3 दिवसात तुम्हाला पीडीएफ मात्र सतत टाकल्या जातील. त्या पीडीएफ व्यवस्थित सोडवा, आणि सोडवून तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. आपण आता बुधवारी भेटू, म्हणजे उद्याचा होईल बरं का तास. उद्याचा झाल्यानंतर मग नंतर मात्र रविवार, सोमवार आणि मंगळवार सुट्टी राहील, आणि बुधवारी मग आपण भेटूया पुन्हा. उद्या होईल तास. हा, ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. आहे त्याच वेळी.